नमस्कार. आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 4.3 प्रश्न नंबर 1. कंसामध्ये 35 दशांश चिन्ह 624 वजा 26 दशांश चिन्ह 510 कंस पूर्ण या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. कंसामध्ये दिलेली आहे वजाबाकी 35 दशांश चिन्ह 624 वजा 26 दशांश चिन्ह 510 ही वजाबाकी केल्यानंतर आलेल्या वजाबाकीला आपल्याला 14 ने भाग द्यायचा आहे. बघा, आपण सुरुवातीला करूया वजाबाकी. 35 दशांश चिन्ह 624 वजा 26 दशांश चिन्ह 510. 4तून 0 गेला 4, 2तून 1 गेला 1, 6तून 5 गेले 1 दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह इथे झाले 15, 15तून 6 गेले खाली उरले 9 आणि मित्रांनो पुढे 0. आपलं उत्तर आलं 9 दशांश चिन्ह 114 आणि भागिले मित्रांनो 14. आता हा पुढे भागाकार 9 दशांश चिन्ह 114 आणि भागिले 14. तर मित्रांनो बघा, आता 14 ने 9 ला भाग द्यायचा, तर 14 ने 9 ला भाग जाणार नाही. मग मित्रांनो सुरुवातीला आपण शून्याचा भाग देणार, या ठिकाणी 0, त्यानंतर बाकी उरली 9. आता मित्रांनो हा दशांश चिन्ह इथे, त्यानंतर वरून घेतले 1 झाले 91. 14 पंचे 70, 14 सख 84. 91 मधून 84 मित्रांनो आपल्याला वजा करायचे. 11तून 4 गेले, बाकी उरली 7 आणि पुढे 0. मित्रांनो बाकी 7 उरली, त्यानंतर पुन्हा वरून 1 घेतला. 14 पंचे 70, 71 मधून 70 गेले, बाकी उरली 1 आणि वरून घेतले 4. मित्रांनो झाले 14. 14 1 14, 14 मधून 14 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो आपला भागाकार आला 0 दशांश चिन्ह 651. 0 दशांश चिन्ह 651 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 2. पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे? मित्रांनो आपल्याला हे अपूर्णांक दिलेले आहेत, अपूर्णांकामध्ये गुणाकार आहे आणि आपल्याला विचारले कोणत्या पर्यायाची किंमत 1 आहे. मित्रांनो कोणत्या पर्यायाची किंमत 1 आहे? ज्या वेळेला अंश आणि छेद समान असतात त्यावेळेला उत्तर आपलं 1 येतं. मग आता बघूयात. सुरुवातीला आपल्याला मित्रांनो गुणाकार करावा लागेल. अंशस्थानी गुणाकार आहे, छेदस्थानी सुद्धा गुणाकार आहे. आता आपण डायरेक्ट 20 ने गुणूया. 20 गुणिले 4, 20 चोक 80 म्हणजे मित्रांनो हातचे आले 8. 20 0 0 88 8 आणि 20 त्रिक 60. तर मित्रांनो या गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत? तर 1 2 आणि 3 घरं आहे. म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 घरं यायला पाहिजे. म्हणजे 1 2 3 घरं म्हणजे आपलं दशांश चिन्ह मित्रांनो या ठिकाणी येणार 6 दशांश चिन्ह 0 8 आणि 0. आता छेदस्थानी बे चौक 8, बे 0 0 आणि बे त्रिक 6. तर मित्रांनो बघा, अंशस्थानी आणि छेदस्थानी 6 दशांश चिन्ह 08 हा एक 0 मित्रांनो मी कॅन्सल करतो आणि छेदस्थानी 608. तर मित्रांनो 6 दशांश चिन्ह 08 छेद 608. तर मित्रांनो याचं उत्तर 1 येईल का? अंश आणि छेद समान आहे का? नाही. तर अंशस्थानी या ठिकाणी दशांश चिन्ह आहे, म्हणून मित्रांनो अंश छेद जर सारखा असेल तरच आपलं उत्तर 1 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आता पर्याय क्रमांक बी. पुन्हा मित्रांनो आपण अंशस्थानी गुणाकार करणार आहोत. 20 गुणिले 4, 20 चोक 80 हातचे आले 8. 20 0 0 88 8 आणि 20 त्रिक 60. मित्रांनो बघा, दशांश चिन्हानंतर बघा 20 मध्ये दशांश चिन्ह नाहीये, मग 0 दशांश चिन्ह 304 मध्ये दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हानंतर 3 घरं आहे, म्हणजे आपल्या पूर्ण गुणाकारामध्ये दशांश चिन्हानंतर 3 घरं येणार. 1 2 3 म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो 6 दशांश चिन्ह 0 8 0. आता छेदस्थानी 2 गुणिले 4 बे चोक 8, 2 गुणिले 0 0, त्यानंतर 2 गुणिले 3 बे त्रिक 6. या गुणाकारामध्ये 3 दशांश चिन्ह 04 गुणिले 2
दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे, म्हणजे 1 घर 2 घर, आणि या ठिकाणी दशांश चिन्ह. म्हणजे मित्रांनो बघा, अंश आणि छेद सारखा आहे का? आता हा शून्य, वरचा हा शून्य मित्रांनो काढला तरी पण चालतो. म्हणजे बघा 6.08 आणि छेदस्थानी 6.08. मित्रांनो अंश आणि छेद आपला सारखा आला. हा शून्य या ठिकाणी मित्रांनो कट केला, तो कट केला तरी पण चालतो. अंश आणि छेद जर सारखा असेल तर मित्रांनो आपलं उत्तर 1 येतं. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी ची किंमत 1 आहे. प्रश्न नंबर 3. मित्रांनो या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 संख्या दिलेल्या आहेत. त्यांची करायची आहे आपल्याला बेरीज, आणि प्रत्येक संख्येमध्ये मित्रांनो दशांश चिन्ह हे आलेलं आहे. बघूयात संख्या काय आहे. 7.07. त्यानंतर पुढची संख्या आहे मित्रांनो, आपण बेरीज करतोय. 7.007. मित्रांनो एक लक्षात ठेवा, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं म्हणजे बरोबर अंकांची मांडणी व्यवस्थित होते आणि मग बेरीज चुकत नाही. त्यानंतर पुढे आहे 70.007 आणि त्यानंतर 700.007. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायची आहे बेरीज. 7×21 हातचे आले 2, 7 आणि 2 9. त्यानंतर 0 दशांश चिन्हाच्या बरोबर खाली दशांश चिन्ह येणार. 7×1 7, 7×2 14 हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि पुन्हा 7:7. मित्रांनो आपलं उत्तर आलं 784.091. 784.091 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 784.091. प्रश्न नंबर 4. हे सोडवल्यास उत्तर येते. मित्रांनो कंसामध्ये दिलेली क्रिया आपल्याला करायची आहे. कंसामध्ये मित्रांनो गुणाकार आहे, वजाबाकी आहे आणि पुन्हा गुणाकार आहे. सुरुवातीला आपण गुणाकार करणार. पहिल्या गुणाकारातून दुसरा गुणाकार वजा करणार. तर मित्रांनो एक दशांश चिन्ह 7 गुणिले 8 दशांश चिन्ह 5. आता दशांश चिन्हाचा विचार करू नका. 17 गुणिले 85 यांचा गुणाकार करा आणि आलेल्या उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 1 आणि 2 घरं आहे, म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. मग आता 17 5 85 हातचे आले 8. 17 5 85. त्यानंतर 17 8 136. 136 आणि 8 36 आणि 4 झाले मित्रांनो 40. 40 आणि 4 44 म्हणजे 144. आता दशांश चिन्हानंतर मित्रांनो 1 आणि 2 घरं, हे 1 घर आणि हे 2 घरं, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. आपलं उत्तर आलं 14.45 वजा. आता मित्रांनो पुन्हा हा गुणाकार 17 5 1.5 गुणिले 1.7. मग आता 17 ने आपण गुणूया. 17 5 85 हातचे आले 8. 17 1 17. 17 आणि 8 म्हणजे मित्रांनो 25. आता दशांश चिन्हानंतर घरं आहेत मित्रांनो 2. उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. 1 घर 2 घर आणि दशांश चिन्ह, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं 2.5 आता मित्रांनो ही करायची आपल्याला वजाबाकी. बघूयात. 14.45 वजा 2.55. 5 मधून 5 गेले, बाकी उरले 0. आता मित्रांनो इथे झाले 14. 14तून 5 गेले 9. दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आणि 3तून 2 गेले 1. 1 11 दशांश चिन्ह 9 आणि 0. मित्रांनो 11 दशांश चिन्ह 9 0 असं उत्तर आपल्याला कुठं दिसत नाही, पण 11 दशांश चिन्ह 9 एवढंच उत्तर आपल्याला दिसतं. मग मित्रांनो 11 दशांश चिन्ह 9 काय आणि 11 दशांश चिन्ह 90 काय किंवा 11 दशांश चिन्ह 900 काय? मित्रांनो एकच. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 5. मित्रांनो या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला 1 2 3 आणि या 4 संख्यांचा करायचा आहे गुणाकार. बघूयात गुणाकार कसा करायचा. पहिला गुणाकार मित्रांनो 2 गुणिले 0.2. आता मित्रांनो हा आहे पहिला गुणाकार. आपल्याला एकूण 4 गुणाकार करायचे आहेत. हा आहे पहिला गुणाकार. मग आता 2 गुणिले 2 मित्रांनो 2 2 4. पण आता दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत?
पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नाहीये, दुसऱ्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर एकच घर आहे. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर एक घर यायला पाहिजे. मित्रांनो हे एक घर, त्यानंतर इथे दशांश चिन्ह आणि शून्य, म्हणजे आपलं उत्तर आलं 0 दशांश चिन्ह 0 4. आता मित्रांनो दुसरा गुणाकार करायचा आहे आपल्याला. हा आहे दुसरा गुणाकार. दुसऱ्या गुणाकारामध्ये 0.4 याचा गुणाकार 0.02 सोबत, म्हणजे 0.4 गुणिले 0.02. आता मित्रांनो गुणाकार कशाचा होणार? 4चा आणि 2चा. बघा 4 दुणे 8. आता दशांश चिन्हानंतर घर आहे मित्रांनो 1, 2 आणि 3 घरं, म्हणजे हे एक घर, 2 घर, 3 घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि मित्रांनो 0, म्हणजे आपलं उत्तर आलं 0.008. बघा दशांश चिन्हानंतर 1, 2 आणि 3 घर आहे. आपलं उत्तर आलं 8. मग मित्रांनो हे एक घर, हे दुसरं घर आणि हे तिसरं घर. इथे काहीच नाही, म्हणजे मित्रांनो इथे आपण 0 देतो, त्यानंतर दशांश चिन्ह आणि मग पुढे 0, 0.008. आता मित्रांनो आपल्याला तिसरा गुणाकार करायचा आहे. आपल्याला एकूण 4 संख्या दिल्या, आपले 3 गुणाकार होतील. शेवटचा गुणाकार म्हणजे तिसरा गुणाकार काय आहे मित्रांनो? 0.008. हा गुणाकार ही संख्या गुणिले ही शेवटची संख्या, म्हणजे काय? 0.00 आणि 2. आता मित्रांनो पुन्हा बघा 8 आणि 2 असे दोनच अंक आपल्याला दिसतात, बाकी सगळे 0 आहेत. मग काय करायचं आहे? 8चा आणि 2चा गुणाकार. बघा 8 आणि 2 म्हणजे 8 दुणे 16. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतरची घरं मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6. दशांश चिन्हानंतर 6 घरं, म्हणजे हे पहिलं घर, हे दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि हे 6वं घर, त्यानंतर दशांश चिन्ह आणि मग 0, म्हणजे मित्रांनो आता किती शून्य बाकी आहेत? 1, 2, 3 आणि 4 शून्य, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. मित्रांनो हे आपलं फायनल आन्सर, आपलं हे शेवटचं उत्तर आहे 0.0000 आणि 16, म्हणजे मित्रांनो 4 शून्य आणि पुढे 1 आणि 6, म्हणजे मित्रांनो 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. मित्रांनो व्यवस्थित बघा, आपल्याला लगेच समजून जाईल. प्रश्न नंबर 6. मित्रांनो या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला 1, 2, 3 आणि 4 संख्यांची बेरीज करायची आहे. दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा पहिली संख्या आहे 7 दशांश चिन्ह 7. दुसरी संख्या आहे 7 दशांश चिन्ह 07. पुढची संख्या आहे 7 दशांश चिन्ह 00 आणि 7. शेवटची संख्या 77 दशांश चिन्ह 0077. मित्रांनो अंकांची मांडणी व्यवस्थित करून घ्या. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं म्हणजे बरोबर एककाखाली एकक, दशकाखाली दशक, त्यानंतर दशांश अंकाखाली दशांश अंक येतो, शतांश अंकाखाली शतांश अंक येतो. मित्रांनो मांडणी व्यवस्थित होते. मग आता आपण करणार बेरीज. 7शी 7, त्यानंतर 7 दुणे 14, हातचा आला 1, 7 आणि 1 8. पुढे 7शी 7, त्यानंतर मित्रांनो दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं, 7 चोक 28, हातचे आले 2, 7 आणि 2 9. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 98 दशांश चिन्ह 7 8 4 7. 98 दशांश चिन्ह 7 8 4 7, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी. प्रश्न नंबर 7. 5.3/5 अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3 कंसात 12 वजा 7 या पदावलीची किंमत आहे. मित्रांनो बघा ही पदावली दिलेली आहे. कंचे भागुबेव च्या नियमानुसार मित्रांनो सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा असतो, त्यानंतर गुणाकार आणि भागाकारामध्ये अगोदर भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार, आणि मग बेरीज आणि वजाबाकीमध्ये मित्रांनो डावीकडून उजवीकडे क्रिया करायची. अगोदर बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, याक्रमाने. मग मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा कंस सोडवायचा. कंसामध्ये काय आहे? वजाबाकी आहे. तर बाकीच्या सगळ्या क्रिया अगोदर आहे अशाच लिहून घ्यायच्या. म्हणजे 5.3/5 अधिक 2.1/2 वजा 0.785 अधिक 3, आणि मित्रांनो 12 वजा 7, 12तून 7 गेले, खाली राहिले 5, आणि मित्रांनो कंस आणि 3 यांच्यामध्ये आहे गुणाकार, म्हणजे हा 3 आणि या कंसाचं जे उत्तर आहे त्यांच्यामध्ये आहे गुणाकार, म्हणजे या ठिकाणी येणार गुणाकाराचं चिन्ह. आता मित्रांनो आपल्याला अगोदर हा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 3 गुणिले 5. मग बाकी समोरची जी क्रिया आहे ती पुन्हा आहे अशीच अगोदर लिहून घेणार. 5.3/5 अधिक
2.1/2 वजा 0.785. आता मित्रांनो अधिक 3 गुणिले 5 3 5 15. आता मित्रांनो अधिक वजा आणि अधिक अशा 3 क्रिया आपल्याला दिसतात. तर सुरुवातीला आपल्याला ही बेरजेची क्रिया करायची. तर मित्रांनो या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि त्या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची. मित्रांनो या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज मी बाजूला या ठिकाणी करतो. बघा 5.3/5 अधिक 2.1/2. तर मित्रांनो ही बेरीज बाजूला काय घेतली तर तुमच्या लक्षात येण्यासाठी ह्या 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज किती येते बघा. 5 गुणिले 5 5 5 25. 25 मध्ये 3 मिळवले. 25 आणि 3 28 छेदस्थानी 5. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकात अगोदर रूपांतर करून घेतोय. 2 दुने 4 4 आणि 1 5 5/2. आता 2 अपूर्णांक आहे मित्रांनो. 2 अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची असेल तर छेद सारखा लागतो. छेद सारखा नाहीये मग तिरकस गुणाकार या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणार. 2 गुणिले 28 तिरकस गुणाकार होतो मित्रांनो. 28 दुणे 56 अधिक 5 गुणिले 5 5 5 25 आणि छेदस्थानी 5 गुणिले 2 5 दुने 10. मित्रांनो बघा सुरुवातीला 28 आणि 2चा गुणाकार अधिक 5 गुणिले 5 5 5 25 आणि छेदस्थानी 5चा आणि 2चा गुणाकार 5 दुने 10. आता मित्रांनो ही बघा 5 आणि 6 11 हातचा आला 1. 2 आणि 5 7 आणि 1 8 81. बेरीज आली 81 आणि छेद 10. तर मित्रांनो 81 भागिले 10 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 8.1. 8.1 हे आपल्याला उत्तर मिळतं. पूर्ण मित्रांनो या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आली 8.1 पुढे वजा 0.785 अधिक 15. तर मित्रांनो आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ही वजाबाकी करायची. काय आहे 8.1. बघा मित्रांनो ही वजाबाकी सुद्धा मी या ठिकाणी खाली घेतो. 8.1 वजा 0.785 0.785. मित्रांनो ही वजाबाकी करायची व्यवस्थित बघा. 8.1 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं. मग आता या ठिकाणी मित्रांनो बेरीज करायची आपल्याला वजाबाकी करायची. मग इथे होणार मित्रांनो 10 त्यानंतर इथे 9 आणि इथे 0. 10तून 5 गेले 5 9तून 8 गेला 1 0तून 7 जात नाही पुन्हा 8कडनं हातचा इथे 10 8च्या ठिकाणी 7 10तून 7 गेले खाली राहिले 3 आणि 87 दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह 87 मित्रांनो आपल्याला वजाबाकी आली 7.315 आणि मित्रांनो अधिक 15. आता या शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये उत्तर मिळेल. काय आहे 7.315 आणि मित्रांनो अधिक 15. हे अधिक 15 मित्रांनो बघा कसे लिहिलेत. पुढे शून्य समजण्यासाठी घेतलाय मित्रांनो 5 1 3 दशांश चिन्ह 7 आणि 5 12 हातचा आलाय 1 आणि 1 2. मित्रांनो हे आहे आपलं शेवटचं उत्तर. आपल्याला उत्तर मिळालं 22.315. 22.315 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी. मित्रांनो व्यवस्थित बघा ही पदावली आपण सोडवलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 8. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. मित्रांनो या प्रकारचे उदाहरण आपण बघितलेले आहे. बघा 2 दशमान संख्यांची बेरीज आहे मित्रांनो 167.25. एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी समजा जी लहान संख्या आहे त्या लहान संख्येला मानायचं मित्रांनो x आणि जी मोठी संख्या आहे त्या मोठीला x अधिक 18.50 मोठ्या संख्येला 18.50 मानायचं. आणि मित्रांनो मग आपलं समीकरण तयार होईल x अधिक 18.50 पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज 167.25. तर मित्रांनो आता आपण हे गणित सोडू शकतो. x आणि x किती होणार 2x अधिक 18.50 बरोबर 167.25. तर मित्रांनो या ठिकाणी काय होणार
18.50 हे आहे या ठिकाणी बेरीज आहे. हे प्लस मध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर मायनस मध्ये होणार. म्हणजे 2x बरोबर 167.25 वजा अधिकचे होणार मित्रांनो वजा 18.50. आता मित्रांनो ही वजाबाकी मी बाजूला लिहितो. 167.25 वजा 18.50 ही मित्रांनो वजाबाकी बाजूला घेतली. 5 इथे झाले 12. 12तनं 5 गेले, खाली राहिले 7. 6तनं 8 जात नाही पुन्हा या ठिकाणी मित्रांनो. 16तनं 8 गेले, 8 दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह. 16तनं 8 गेले 8. 5तून 1 गेला 4 आणि 1. 148 मित्रांनो वजाबाकी आली. 2x बरोबर 148.75. आता मित्रांनो पुन्हा 2 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. 2 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर होणार भागिले म्हणजे x बरोबर 148.75 भागिले 2. तर मित्रांनो हा भागाकार किती येतो बघा. x बरोबर आता मित्रांनो बेसाती 14, त्यानंतर बेचोक 8, त्यानंतर दशांश चिन्ह पुन्हा आता 7ला भाग द्यायचा. दशांश चिन्ह मित्रांनो हे दशांश चिन्ह बरोबर खाली आलं. बेत्रिक 6 बाकी उरली 1 झाले 15. बेसाती 14 पुन्हा बाकी 1 उरली मित्रांनो 0 घेतला झाले 10 आणि बेपंचे 10. मित्रांनो आपल्याला x ची किंमत मिळाली. बघा ही आहे x ची किंमत. x म्हणजे काय मित्रांनो, x आपण काय मानलं, लहान संख्येला आपण x मानलंय. आपल्याला प्रश्न विचारला तर मोठी संख्या आहे मित्रांनो. मोठी संख्या काय आहे, मोठी संख्या आहे मित्रांनो x अधिक 18.50. मग मित्रांनो x ची किंमत किती आहे, x ची किंमत आपल्याला मिळाली 74.375 आणि अधिक 18.50. बघा मित्रांनो आपल्याला मोठी संख्या मिळेल 5 5 7 7 5 आणि 3 8 दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह 8 आणि 4 12 हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि हातचा 1 9. मित्रांनो हे आपलं फायनल उत्तर, हे आपलं शेवटचं उत्तर. मोठी संख्या आहे 92.875. मित्रांनो व्यवस्थित बघा 92.875 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 92.875. प्रश्न नंबर 9. 52.8 गुणिले 0.8 ची किंमत आहे. मित्रांनो या उदाहरणामध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. 52.8 गुणिले 0.8. तर मित्रांनो आपण 8 या संख्येने 528 ला गुणणार. बघा 8 या संख्येने 528 या संख्येला गुणणार आणि गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्हानंतरची घरं मोजणार. दशांश चिन्हानंतर मित्रांनो 1 आणि 2 घरं आहे म्हणजे आपल्या उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. बघा 8 गुणिले 8 8 8 64 म्हणजे मित्रांनो 4 हातचे आले 6. 8 दुणे 16 16 आणि 6 22 हातचे आले 2. 8 पंचे 40 40 आणि 2 42. तर मित्रांनो दशांश चिन्हानंतर हे पहिलं घर हे दुसरं घर. आपल्या उत्तरामध्ये सुद्धा मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. हे पहिलं घर हे दुसरं घर त्यानंतर दशांश चिन्ह म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 42.24. 42.24 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 10. 1/10 अधिक 11/100 अधिक 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. मित्रांनो 3 अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा 1/10 किंवा 1/10 मित्रांनो एकच. 11/100 त्यानंतर 111/1000. तर मित्रांनो आता 1/10 किंवा 1/10 जर केलं तर मित्रांनो याचा भागाकार येतो 0.1 अधिक 11 भागिले जर मित्रांनो आपण 100 केलं तर आपला भागाकार येईल 0.11. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 111 भागिले आपण 1000 केलं तर आपलं उत्तर येणार 0.111. म्हणजे मित्रांनो एक लक्षात ठेवायचं. बघा 10 मध्ये 1 0 आहे म्हणजे मित्रांनो दशांश चिन्हानंतर एक घर येणार, ते एक घर म्हणजे 1 म्हणजे 0.1. 100 मध्ये मित्रांनो हा जो छेद 100 आहे 100 मध्ये 2 0 आहे म्हणजे मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं येणार. मग 2 घरं कोणती तर मित्रांनो हे 11 1 1
म्हणजे 0.11. पुन्हा बघा 1000 छेद आहे 1000, 1000 मध्ये 3 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर 3 घरं येणार. मग वरची संख्या आहे 111 म्हणजे मित्रांनो 0.111 किंवा मित्रांनो पाहिजे तर आपण हा भागाकार करू शकतो. बघा एक भागाकार करून दाखवतो. या तिघांची या 3 संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. पण मित्रांनो एक भागाकार मी करून दाखवतो. बघा 1/10 म्हणजे मित्रांनो 1 या संख्येला आपण 10 ने भाग देणार. आता मित्रांनो 10 ने 1 ला जर भागायचं म्हटलं तर 1 लहान आहे. मग मित्रांनो सुरुवातीला हा शून्याचा भाग. मग या ठिकाणी 0 लिहिला. 1तून 0 गेला मित्रांनो 1. आता त्यानंतर आपण दशांश चिन्ह देणार आणि मग या ठिकाणी घेणार 0. आता 10 म्हणजे 10 मधून 10 गेले बाकी उरले 0. मित्रांनो भागाकार आला 0.1 आला का बरोबर. त्यानंतर पुढचा भागाकार पण करून दाखवतो. मित्रांनो बघा 11/100. बघा 11/100. आता मित्रांनो 100 आणि 11ला भाग द्यायचा आहे. भाग जाईल का नाही. मग शून्याचा भाग देणार. या ठिकाणी लिहिणार 0. 11तून 0 गेला मित्रांनो 11. आता या ठिकाणी दशांश चिन्ह आणि वरून घेतला 0 झाले 110. आता 100 आणि 110ला भाग जातो कितीचा 1चा. मग 100 1 100 बाकी उरली मित्रांनो 10 आणि पुन्हा 0 घेतला झाले 100. 100 1 100 100 मधून 100 गेले बाकी उरली 0. मित्रांनो आपलं उत्तर आलं 0.11. बघा दुसऱ्या अपूर्णांकाचं आपलं उत्तर आलं 0.11. या पद्धतीनंच मित्रांनो 111/1000 हा भागाकार करा. आपल्याला उत्तर मिळेल 0.111. आता आपण करूया यांची बेरीज. 0.1 अधिक 0.11 अधिक 0.111. बघा 1 आणि 1 2 1 2 3 दशांश चिन्ह आणि 0. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 0.321. 0.321 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 4.3 संपला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.